नमस्कार. वैष्णव विजन आयोजित विविधम या वेब संवादामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या वेब संवादाचा विषय आम्ही ठेवलेला आहे विषाणू एक दृष्टिकोन एक. खरोखरच एकच परिस्थिती आहे, एकच समस्या आहे. कोरोना या अदृश्य विषाणूच्या महाभयंकर संकटाचा आपण सामना करतोय आणि एका वेगळ्या स्थित्यंतरात लागतोय आणि परिस्थिती जी आहे ती बदलण्याजोगी नाहीये, त्याच्यावर नियंत्रण आपलं नाहीये. मात्र आपण या संपूर्ण परिस्थितीकडे कसं बघतो, तर त्याला रिएक्ट कसं होतो, त्याला प्रतिसाद कसा देतो, हे सगळ्यात महत्वाचं असतं. असं म्हटलं जातं ना की इफ यू डोंट लाईक समथिंग चेंज इट, आणि इफ यू कांट चेंज इट जस्ट चेंज द वे यू थिंक अबाउट इट. खरंच वेगळ्या दृष्टीने आपण या सगळ्या परिस्थितीकडे पाहायला हवं. मला माहितीये आर्थिक विवंचना आहे, उद्योगधंदे डबघाईला आलेले आहेत, सामाजिक आर्थिक क्षेत्रावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय आणि त्याचबरोबर सगळ्यांचं, बऱ्याच लोकांचं मानसिक खच्चीकरणही होत आहे. मनामध्ये एक धास्ती आहे, भीती आहे, काय होणार. या भीतीनेच आपल्याला हे मार्गक्रमण करायचं आहे. कसं, ते सगळ्यात महत्त्वाचं. मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी मला इथे आवर्जून आठवत आहेत आणि ते सांगावं वाटत. सांगा कसं जगायचं, कणहत कणहत की गाणं म्हणत, तुम्ही ठरवा. खरंच हे आपण सगळ्यांनीच ठरवायला हवंय. इच्छाशक्ती ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मग सगळं काही ठीक होईल. इथे आणखीन एक मजेशीर एक वाक्य सांगते. ओम शांती ओम चित्रपटामध्ये शाहरुख खानने म्हटलं होतं, अगर किसी को शिद्दत से आप चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है. म्हणजे इच्छाशक्तीमुळे संपूर्ण निसर्ग देखील आपल्याला कौल देत असतो. अर्थात असं नाही की केवळ सकारात्मक बघितलं की सगळं काही ठीक होईल, पण निदान सगळं काही ठीक होण्याची शक्यता तर आपण वाढवत असतो. म्हणूनच एक जरी विषाणू असला त्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. आणि आज आपल्या सोबत सुप्रसिद्ध अगदी मराठी चित्रपट मालिकांमधनं काम करणारे अतिशय सुंदर देखणं असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत, स्मिता जयकर. स्मिताजी, विविधम या वैष्णव विजन आयोजित कार्यक्रमामध्ये वेब संवादामध्ये तुमचं स्वागत करते. खूप सुंदर आहात तुम्ही, देखणं असं सौंदर्य आहेच. केवळ बाह्य सौंदर्य नाही, आंतरिक सौंदर्य देखील आम्हाला आज तुमच्याकडे उलगडून घ्यायचं आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे. खूप छान वाटतंय तुम्हाला बघताना आणि इतका सुंदर तुमचा चेहरा असतो. एक सुरुवातीलाच मला विचारायचं आहे की तुमचं जे चेहरा दिसतोय त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदल दिसतोय, त्याच्या मागचं कारण देखील खूप छान आहे. ते सांगूया आपण आधी आणि मगच पुढे जाऊया. मनाली, बोला पद्माताई. मी पहिले स्वागत करते वैष्णव विजन तर्फे, विविधम तर्फे. इतक्या आज मोठं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे, आपल्या अभिनेत्री स्मिता जयकर. मी त्यांच्याबद्दल खूप वाचलेलं ऐकलेलं आहे. आज या वेब संवादातून आपण त्यांना भेटतोय. त्यांच्या गौरी पूजनाची परंपरा 150 वर्षाची जी आहे त्याच्याबद्दलही मी वाचलेलं आहे. त्यांचा आज आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला या व्हायरस बद्दल जाणून घ्यायचाच आहे. प्रत्येक नाण्याला जशा एक बाजू, दोन बाजू असतात आणि प्रत्येक गोष्टीला अनेक कंगोरे निघत जातात. आज आपल्याला स्मिताताईंकडून काय ऐकायला मिळतं याची मलाही उत्सुकता आहे की या कोणत्या अनेक दृष्टिकोनातून आपल्याला याचं महत्व सांगणार आहेत. प्रत्येक बाजूला जर नाण्याला दोन बाजू आहेत तशा या व्हायरसला सुद्धा याच्यातून बरंच काही पॉझिटिव्ह, सकारात्मक मिळालेलं आहे आपल्याला. आज स्मिताताईंच्या तोंडून आपण ऐकूया आपण काय सांगते. स्मिताताई, स्वागत. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. मला ह्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या बोलावलं हे मला खूपच आनंद झाला ह्याच्याबद्दल. कारण बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर मी ही गोष्ट सांगितली आणि सांगत असते, पण ते सगळे युजली हिंदी प्लॅटफॉर्म्स होते. म्हणजे मला मराठी प्रेक्षकांबरोबर तो संपर्क साधायचा होता आणि मराठी माणसांना हे जाणून घ्यायचं होतं की काय होतं एक्झॅक्टली. कारण खूप कमी वेळा मराठी लोक मला अप्रोच होतात, काय मग तो सिनेमा असो, नाटक असो किंवा असे काहीतरी प्लॅटफॉर्म असो, तर त्याच्यात तुम्ही मला याच्यासाठी संधी दिली त्याबद्दल मला खरंच खूपच व्हेरी ग्रेटफुल टू. थँक्यू सो मच. स्मिताताई, मगाशी मी तुम्हाला जसं विचारलं होतं, चेहऱ्यामध्ये थोडासा बदल दिसतोय, त्याच्या मागचं कारण खूप छान आहे, वेगळं आहे, अनोखं आहे, खरोखरच अनोखं व्यक्तिमत्व आहे स्मिताताई. ते आधी तुम्ही सांगा आणि मग आपण पुढे गप्पा टप्पांना सुरुवात करूया. जरा असं वाटतं कसं होईल, म्हटलं नाही आता करायचंच, मनाचं एकदम निश्चयच केलं, म्हटलं नाही करायचं म्हणजे करायचं, बस काय होईल. तर मी ह्या कोविडच्या निमित्ताने सगळं हे करून टाकलं. आता वाढलेत ते चांगलं. हे पण लॉकडाऊन मधलंच आहे का हे तुम्ही जे डोनेशन केलेलं आहे ते?
काय ते काय लॉकडाऊन मधल्या पिरियड मधलंच आहे हे डोनेशन? आताच मी केलं, म्हणजे आता समजा क्या बात. साधारण 1.5 महिना झाला या गोष्टीला. केस आता माझे जवळजवळ अर्धा इंच वाढलेले पण आहेत खरे. क्या बात आहे. म्हणजे प्रेक्षकांना सांगायचं लॉकडाऊनचा उपयोग देखील अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत आपण करू शकतो. हे एक छान उदाहरण स्मिता ते तुम्ही समोर ठेवलं. मगाशी पद्माताईंनी जसं सांगितलं की आध्यात्मिक बैठक तुम्हाला खूप, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचे 2 कप्पे म्हटलं तरी काही हरकत नाही, की एक कप्पा अभिनेत्री म्हणून सुंदर अभिनेत्री सुरू आहे नाही का. मुळात मी अत्यंत याबाबत अज्ञानी म्हटलं तरी हरकत नाही. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मुळात आध्यात्मिकता म्हणजे काय, आणि खास करून यांची ओळख करून देताना एक गोष्ट राहिली, या स्पिरिच्युअल हीलर देखील आहेत. तर हे सगळंच नवीन आहे सगळ्यांसाठीच, तर ते देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. खरं अध्यात्म हे आपलं लाईफस्टाईल असायला हवी ऍक्च्युली. आणि आध्यात्मिक आयुष्य जगणं म्हणजे काय फार तुम्ही काय मोठे काय दिवे लावत नाहीत, काही नाही. तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अध्यात्म कसा मिसळला जातो हे फक्त आपल्याला गणित कळायला हवं. दॅट्स ऑल. आता माझे जे गुरु आहेत मैत्रेय दादाश्रीजी, आमचा आश्रम आहे कर्जतचा छोटासा, तर दादाश्रीजी नेहमी असं म्हणतात, स्पिरिच्युअलिटी इज सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल. म्हणजे इतके सिम्पल आहे खरं, स्पिरिच्युअल होणं हे इतकं सिम्पल आहे, पण आपल्याला सिम्पल गोष्टी पटत नाहीत पटकन. कोणीतरी काहीतरी मोठं करून सांगितलं, मोठे संस्कृतचे श्लोक सांगितले, मोठे काहीतरी तुम्हाला साधनं दिलं की असं वाटतं की हा काहीतरी दिलं, काहीतरी आम्ही करतो, माइंडला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर आमचे गुरु हे सांगतात, तुम्ही आहात तसे राहा, बी सिम्पल, जसे आहात तसे राहा. पण आपली प्रवृत्ती काय असते, आपला स्वभाव आपण लोकांना दाखवत नाही. आपण नेहमी मी खूप चांगली आहे, मी माझ्यासारखी व्यक्तीच नाही कुठे भेटणार, अगदी काय बापरे शी सो स्वीट, शी सो नाईस, हे ऐकण्याची इतकी सवय झालेली असते आपल्याला. तेव्हा आपण तसंच मास्क घालून फिरत असतो की लोकांनी आपल्याला वाईट नाही बोललं पाहिजे, लोकांनी आपल्याला चांगलंच बोललं पाहिजे. प्रयास हाच असतो ना माणसाचा. अगदी बरोबर. आपल्या प्रत्येकामध्ये बॅलन्स आहे ना सगळ्या गोष्टीचा, सगळ्या भावना आहेत आपल्यात. आपण प्रत्येक वेळेस अगदी छान 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 कसं राहू शकतो आपण, इतका पॉसिबल. जसे आहात तसे राहा. आता एखादी गोष्टी नाही आवडली ठीक आहे, ओके मला नाही आवडली, पण मग हे तुम्ही केलं ते मला नाही आवडलं, म्हणाली हे मला तुझं आवडलं नाही, दॅट इज ऑल राईट ना, ऍक्सेप्ट इट. सो तुम्ही मला सांगा, हे काय स्मिता तू काय बडबडतेस मूर्खा, जर का काहीतरी जे काय बोलीस त्याला काही अर्थ नव्हता, ओके तुम्हाला नाही पडलं, फाईन, आय एम ऑल राईट विथ इट. असं राहतो का आपण? आणि मगाशी मी तुमची ओळख करून देताना म्हटलं स्पिरिच्युअल हीलर, नेमकं काय करत असतो? स्पिरिच्युअल हिलिंग जे असतं ते आपल्या इंटरनल इनर सेल्फचं हिलिंग असतं. प्रॉब्लेम आपला असा आहे की खरं आपलं जे स्वरूप आहे आतलं इंटरनल स्वरूप आहे ते ज्योती स्वरूप. काय स्वरूप? ज्योती स्वरूप आहे. अच्छा. आपण परमेश्वराचे अंश आहोत हे कसं प्रूव्ह करायचं? एखादं लहान बाळ जन्माला आलं की ते बाळ जन्माला आल्यावर आपण लगेच म्हणतो ना, अय्या ही ना आईसारखी दिसते, अय्या ही ना आजीसारखी दिसते, बोलतो ना आपण. अगदी नव्या जन्मलेल्या बाळाला काय त्याचे फीचर्स पण लागलं तरी पण सगळेजण कॉमेंट्स वाचत असतात, करतात ना. म्हणजे कुठचा तरी आई वडिलांचा, ग्रँड पेरेंट्सचा काहीतरी अंश त्या मुलामध्ये येतो, करेक्ट? आता मी तुला जर विचारलं तू कुठून आलीस, तू काय सांगणार? मी माझ्या आई वडिलांकडनं आली. आई वडिलांना विचारलं ते सांगणार त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या आई वडिलांना. असं करत करत आपण एक्झॅक्टली आलो, आपण आलो त्या सोर्स पासून. अच्छा. ज्याला आपण डिवाइन एनर्जी म्हणा, डिवाइन लाईट म्हणा, गॉड म्हणा, नियती म्हणा, तुम्ही पण आलो त्या सोर्स पासून, करेक्ट? मग जसे आपण आपल्या हेरिडिटरी आपले जे कंपोनंट्स आपल्यामध्ये येतात, ही चार दिसते ती चार दिसते, तसे ईश्वराचा हा कंपोनंट आपल्यामध्ये आहे की नाही? दृश्य असला तरी आहे, शक्ती तर आहेच, 100% आहे ती आपल्यामध्ये. पण त्या शक्तीशी आपली ओळखच होत नाही कधी. त्या शक्तीची ओळख कधी होणार तुमची? जेव्हा आयुष्य उतरायला लागतात, एस्पेशली आमच्यासारखे ऍक्टर्स, जेव्हा तुम्ही लोक तुम्हाला ओळखत नाही, जेव्हा उतार काळ येतो तुम्हाला, जेव्हा लोक ओळखत नाही, मग लोक म्हणतात ची म्हातारी दिसते ना, ची आता जाडी झाली ना. अरे तर सगळेच जण होणार तसे. बरोबर. हा जेव्हा काळ येतो तेव्हा तुमचं खरं स्वरूप तुम्हाला दिसायला लागतं आणि ते तुम्ही हँडल नाही करू शकत.
मग तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता. मग कोणी काय ड्रिंक्स घेतं, कोणी ड्रग्स घेतं, कोणी काय काय जे काय होतं ते. का? कारण तुमच्याशी ओळखच नाही झालेली अजिबात. तुम्ही स्वतःपासून एवढे लांब गेला आहात. कारण हे सगळे मुखवटे घालूनच आपण जगत असतो. तेव्हा ती ज्योत आहे जी लहान बाळ कसं गोंडस किती निरागस असतं ना. आपल्याला लहान मुलं पटकन आवडतात. का? कारण त्यांची ती ज्योती स्वरूप, जो ईश्वराचं स्वरूप आहे ते झळकत असतं. त्यांना तोपर्यंत हे लेयर्स नसतात आलेले आपल्यासारखे. आपल्यावर जे नंतर त्या ज्योतीवर आता लालटेन आहे ना आपलं, काय ते कंदील म्हणतो बघा, दिव्याचा कंदील. मग ती ज्योत किती छान दिसते प्रकाशित. पण ती ज्योत जसजशी दिसते, जसजशी तास वाढत जातात, तसतशी त्या काचेवरती काळी आणि तसतसा तो दिवा तसा तेवढा स्वच्छ आणि ब्राईट दिसत नाही. अच्छा, बरे तसंच आपलं जन्म घेतो, लहान मुलं असतात तोपर्यंत दिवा असं छान प्रकाशित असतो. पण नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यावर कव्हर होतात, आता ती फ्लेम आहे की नाही ह्याच्यापासून शंका. म्हणजे किती दूर गेलो आपण सोर्स पासून मला सांगतो. आता त्या सोर्सच्या जवळ जाणं ह्याला अध्यात्म म्हणतात. अच्छा. बस. आणि मग स्पिरिच्युअल, मगाशी मी म्हटलं जसं तुम्ही स्पिरिच्युअल हीलर म्हणून देखील कार्य करता, तर या हीलरचं काय काम असतं नेमकं? काय तो करत काम हेच असतं की तुमचं अलाव यू टू मीट युअर सेल्फ. आतमध्ये आपण इतके घुसमटलेले असतो, आपल्यावर एवढे संस्कार झालेले असतात, एवढं कंडिशनिंग असतं आतमध्ये, तर ते कंडिशनिंग क्लिअर होत जातं ऑटोमॅटिकली थ्रू हिलिंग प्रोसेस. आणि हिलिंग इज ऑफ द माइंड, हिलिंग इज ऑफ द सोल, क्युअर इज ऑफ द बॉडी. तुम्हाला लागलं खुपलं तर तुम्ही डॉक्टरकडे जा, औषधं घ्या, काय करा, आणि ते बरं होतं. शारीरिक पीडाचे असते. मानसिक पीडा जी आहे ती आपल्याला हिलिंग तर्फेच आपल्याला ती क्लिअर करावी लागते. दॅट इज अ जॉब ऑफ अ हिलर. आणि खरोखर आत्ताची जी परिस्थिती आहे, सगळीकडे नकारात्मक अशी एनर्जी म्हणा किंवा ऊर्जा सगळीकडे पसरलेली आहे. सगळेच जण भीतीच्या वातावरणामध्ये राहत आहेत. अशा याच्यामध्ये अशा प्रकारे हिलिंग खूप महत्वाचं ठरत असेल. मला एक विचारायचं होतं स्मिताताई तुम्हाला, की ही जी सगळी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती, अशी अंगावर आलेली परिस्थिती आहे, कधीच कोणी असा विचारही केला नव्हता की असं काही घडेल. मात्र ह्या परिस्थितीचा सामना करत असताना प्रत्येक जण असे 3 वेगवेगळ्या प्रकारे त्याचा प्रतिसाद देत असतात. एक जण असतं की या परिस्थितीमुळे, या विषाणूमुळे काहीच होणार नाही, हा एक अँगल असतो. दुसरा असतो तो बाबा बुवा, म्हणजे नको त्या मार्गाने पण याचा सगळा उलगडा करायचा प्रयत्न करतो. आणि तिसरा जो असतो, जो खरा महत्वाचा आहे या संपूर्ण परिस्थितीमध्ये, तो म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती घ्या आणि मग त्यानुसार वागा. तर हे प्रतिसाद खरोखर 3 प्रकारचे असतात. ते ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता एक हीलर म्हणून? आता माझा दृष्टिकोन ह्याच्याकडे बघण्याचा पूर्ण आध्यात्मिक आहे. अच्छा. तुम्ही ठीक आहे, तुम्ही बाहेरून सायंटिफिकली यू हॅव टू टेक केअर की मास्क लावणं, हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला करायलाच हव्यात, कारण आताची जी परिस्थिती. आता एक जी मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे, ही वेगळी सायंटिफिक दृष्टी आहे ह्याच्याकडे पाहण्याची. जरा लक्षपूर्वक जाणून घ्या. तुम्हाला बऱ्याच लोकांना हा शब्द माहिती असेल किंवा तुम्ही ऐकला असेल, मेटाफिजिक्स किंवा मेटा हेल्थ किंवा मेटा मेडिसिन, मेटाफिजिकल गोष्टी. मेटाचा अर्थ असा आहे की जी गोष्ट आपण प्रूव्ह करू शकत नाही, ज्याचं प्रमाण होऊ शकत नाही, जी डोळ्याने दिसते पण ती आपल्याला फील होते, या सगळ्या गोष्टी मेटामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल सोल, जो आपण म्हणतो माझा आत्मा, माय सेल्फ जे म्हणतो आपण, तुमचे फिलिंग्स जे आहेत, आपल्या भावना आहेत, दिसत नाही. आत्मा दिसत नाही, माइंड दिसत नाही, पण ते आहे. हे आहे ही खरी आहे. अगदी त्याला आपण नाकारू शकतच नाही. आपल्या फिलिंग्सना आपण नाकारू शकत नाही, पण ते दिसतात का फिलिंग्स कोणाला? म्हणून खरे फिलिंग्स, तू म्हटलंस की तुमचं स्मिता ते माझ्यावर खूप, मला तुमचं खूप प्रेम आहे, ह्याचे तू प्रमाण काय देणार मला? सांग का प्रूव्ह करून किती प्रेम आहे ते दाखव. कशावरनं तू खोटं बोलत नाही? असं करतात ना लोक, चेहऱ्यावर वेगळं दाखवतात, आतमध्ये वेगळं असतं. त्याचं प्रमाण नाही, त्याचं प्रूफ नाहीये. जर ह्या ज्या गोष्टी असतात ज्याचं प्रूफ नाही, त्याचं प्रमाण नाही,
दे फॉल इन द मेटा कॅटेगरी. हम्म. ओके, अंडरस्टूड? तेवढा सगळं हम्म. कळलं. आता हा करोना व्हायरस जो आहे तो नाही दिसत, नाही काय कळत, तो कोणाला कसा लागतो ह्याचा काय थांगपत्ता लागत नाही, काही नाही काही नाही. कोणाकोणाला आता तर एसिम्टमॅटिक म्हणून काही सिम्पटम्स नाही, काय नाही, तरी पण तुम्ही पॉझिटिव्ह निघता. हम्म. हम्म. काहीही होत आहे, कोणालाही त्याचा काही थांग पत्ता लागत नाही, त्याचं वॅक्सिन मिळत नाही, त्याचं काही मिळत नाही. सुरुवातीला लोकांनी फक्त ट्रायल अँड एररनी हे औषध ते औषध. तेच. गव्हर्नमेंटसाठी नवीन आहे, आपल्यासाठी नवीन आहे, हॉस्पिटलसाठी नवीन, सगळ्यांसाठी नवीनच आहे हा प्रकार. कुणालाही तो दिसत नाही, काही नाही काही नाही. 6 महिने झाले, 7 महिने झाले, अजूनपर्यंत काही त्याचं कळत नाही. हम्म. कळलं? तर माझ्या मते तुम्ही माझ्याशी सगळ्यांनी अग्री करा असं नाही, पण हा माझ्या मते हा मेटाफिजिकल पार्ट झाला. अच्छा. कारण ते आपण हम्म. प्रूव्ह करू शकत नाही काही सुद्धा. हम्म. करेक्ट झालं. आता हे विषय एवढा झाला. हम्म. आता जो प्रकार आहे जो मी म्हणते तो तुमचं सेल्फ, जसं मेटाफिजिकल मध्ये पडतं सेल्फ, मी, माय सेल्फ, हम्म. मी तर मी कोण हे आपण प्रूव्ह नाही करू शकत. हम्म. मी हा प्रकार मी नाही प्रूव्ह करू शकत, कारण मी म्हटलं की हे माझं शरीर. हम्म. म्हणजे कोणीतरी बाहेरचा माणूस म्हणतो हे माझं शरीर, हा माझा हात, हे माझे डोळे, आपण माझी गाडी, माझं पुस्तक, माझी वही आपण म्हणतो ना, म्हणजे आपल्या बाहेर आहे का ते लोक, ते जे बोलतो ते. हे माझं शरीर बोलणारा हा मी कोण आहे? अरे असं कसं असू शकतं? हे माझं शरीर आहे, मी कसं बोलू शकते? म्हणजे ही मी नाही, शरीर म्हणजे मी नाही, नसूच शकणार ना, कारण हे माझं शरीर कोणाला कोणतरी दुसरं आहे. करेक्ट? मग ही जी मी, माझं शरीर बोलणारी हा जो काय प्रकार आहे, दॅट इज युअर सेल्फ, दॅट इज यू. त्याच्याशी तुमचा परिचय व्हायला हवा. म्हणजे स्वतः ओळखायला हवं. स्वतः तुम्ही काय आहात हे शोधायला हवं, जिथून आपण खूप दूर गेलोय. मी म्हटलं त्या ज्योतीच्या भोवती इतकी काळीक सगळी गेले, तिथे ज्योतच दिसत नाहीये, तर त्या ज्योत काय आहे त्या ज्योतीजवळ आपल्याला जायला हवं. पूर्वी वैदिक काळात, म्हणजे 5000 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते, तेव्हा माणूस नेहमी म्हणजे 99% ह्या मेटाफिजिकल पार्ट मध्ये राहत होता आणि 1% मटेरियलिस्टिक पार्ट मध्ये होता. कसं? कारण तेव्हा पूर्वी लोक सगळे रेन गॉड, फायर गॉड, वॉटर गॉड, ह्या गॉड्सना सगळे, ह्या देवांना सगळे जण प्रकृतीचे सगळ्या प्रकार हे त्यांचे देव होते, माहिती तेव्हाचे. आता बरोबर परिस्थिती उलटी आहे. भौतिक सुखांच्या मागे लागलोय आपण. 99% आपण भौतिक सुखांच्या मागे लागलो, आणि 1% जर काय कोण असेल तर ते जरा आध्यात्मिक दृष्टीने, म्हणजे ह्या दृष्टीने विचार करतात. सो करोना व्हायरस आपल्याला शिकवायला आलाय की तुम्ही प्लीज तुमच्या नॅचरल स्टेट मध्ये जा, तुम्ही तुमच्याशी परिचय करा, तुम्ही कोण आहात ते ओळखा, तुम्ही इथे का आलात ते ओळखा. आणि ही जी जर्नी आहे दॅट इज अध्यात्म. अच्छा. इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. तर त्या आता बघा, तुम्हाला जेव्हा आपण क्राईम करतो, जेव्हा आपण काय चुकतो, तेव्हा आपण आपल्या जेलमध्ये टाकतात ना, क्राईम करणाऱ्या लोकांना जेलमध्ये. जेलमध्ये का टाकतात? काहीतरी तुमच्यात सुधारणा व्हावी, तुमच्या विचारांमध्ये बदल व्हावा, तुमच्या वागण्यामध्ये बदल व्हावा, स्वतः साक्षात्कार व्हावा तुम्हाला काहीतरी, की बाबा माझं चुकलं, मी बरोबर नाही केलं, ह्याच्यासाठी आपण जेलमध्ये घालतो ना माणसांना. करेक्ट? मग आपण पण आता जेलमध्येच आहोत. आपलं काय चुकलं, कसं जायला हवं, काय करायला हवं, जरा ती जो दृष्टिकोन, जो बाहेर इतक्या भौतिक दुनियेमध्ये दृष्टिकोन होता, तो थोडासा इनवर्ड घ्यायचा. आता असं जर आता हे कसं करायचं हे मी सांगते नंतर, पण जी तुम्ही जे फ्रस्ट्रेशन आहे ना लोकांमध्ये, जे इतकं फ्रस्ट्रेशन झालं की मी काय करायचं, हा तर मी काय करायचं, माझी नोकरी जाईल ह्याची भीती, तबक्याची भीती, अमक्याची भीती, ह्या सगळ्या गोष्टींची जी भीती आहे ही अगदी साहजिक आहे, अगदी साहजिक आहे सामान्य माणसाला. कारण ज्याला हा दृष्टिकोन जर नसेल तर तुम्हाला हे समजणं खूप कठीण होईल. करेक्ट?
तर सर्वसाधारण माणसाने काय करायला हवं? जे सुरुवातीला तू फार छान बोलली होती, आपण एका दिवसात लिव्ह फॉर द डे, आज आत्ता जे आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. नियती किंवा परमेश्वर किंवा ही जी एनर्जी आहे, डिवाइन एनर्जी वगैरे, ही आपल्याला त्रास द्यायला किंवा छळायला आलेली नाही. त्याचा तो कार्यच नाहीये ते. ही चुकीची समजूत आहे, परमेश्वराने माझ्यावर असं का केलं, मी का, वाय मी, हे प्रश्नच चुकीचे आहेत. परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते असं नाहीच आहे. देर इज नो गॉड विच इज अन अँग्री गॉड. परमेश्वराने नाही केलेलं आहे. हा तुमचा परिणाम आहे, हा आफ्टर इफेक्ट्स आहेत. जे आपण केले त्याचेही आफ्टर इफेक्ट्स आहेत. आपण जे धरती बरोबर केलं, जे पृथ्वी बरोबर केलं, जे नियती बरोबर केलं, त्याचा हा आफ्टर इफेक्ट आहे. म्हणजे आता तुम्ही रोज आईस्क्रीम खाल्लं तर तुमचा घसा पकडणारच ना. रोज खातो गोळा किंवा आईस्क्रीम रोज, 5व्या दिवशी तुमचा गळा धरणार की नाही? म्हणजे हा त्याचा परिणाम झाला, तुम्ही केल्याचा परिणाम झाला. आपण जे केलं त्याचा हा परिणाम आहे. आणि 3-4 महिने पृथ्वीने स्वतःला इतकं सावरलंय. ओझोन लेअर परफेक्ट झालेला आहे, सगळा तो पोल्युशन 0 वर आलेलं आहे, कार्बन इम्प्रिंट 0 वर आलेले आहे, समुद्र छान झालेला आहे, डॉल्फिन दिसतात आमच्या इकडे मरीन ड्राईव्हवर. आमच्या बाजूच्या त्या कॉलनीमध्ये, पारसी कॉलनीमध्ये पिकॉक्स, मोर दिसले होते. आता 3 महिन्यात काहीही न करता माणसाला जेलमध्ये ठेवून नियतीने स्वतःचं काम व्यवस्थित करून घेतलं. तेव्हा आपल्याला ह्याच्यावर धडा शिकायला हवा की नको? खरंच आपली गरज नाहीये तिला, पृथ्वीला. आपल्याला तिची गरज आहे. तेव्हा आपण नसलो तरी पृथ्वी व्यवस्थित चालेल, उलटी जास्त चांगलं चालेल. आपण त्याची वाट लावली. तर हा बदल आपल्यामध्ये जो आहे तो वी हॅव टू फेस इट ना. एक तर पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा की हो, ही माझी चूक झाली. आता जे आहे त्या परिस्थितीला तोंड देणं, आणि कठीण दिवस आहेत हे मला अगदी मान्य आहे. असं नाहीये की मी फार अगदी मस्त आहे असं पण नाहीये, मलाही त्याचा त्रास आहे. घरी काय परिस्थिती आहे ती मला माहिती आहे, पण इट इज ऑल राईट. यू हॅव टू गो थ्रू इट. तुम्ही आणि मी असं एकच नाही, अख्खं दुनिया पूर्ण, होल वर्ल्ड इज सफरिंग. सॉरी, काय बोलली होती तू? अस्मिता, आता तुमचे जे विचार आहेत ते खरोखर सगळ्यांनाच पटत असतील, पण मगाशी तुम्ही म्हणत होता की ह्याला डील कसं करायचं, ह्याच्याशी सामना कसा करायचा, त्याच्यासाठी आपण स्वतःचा शोध घ्यायला हवा, आपली शक्ती आपण जोखायला हवी. तर हे कसं काय साध्य करायचं? करेक्ट, हे मी सांगते. आता अगदी बेसिक, म्हणजे जरी तुमचा विश्वास नसला तरी आता तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्या पलीकडे काही दुसरं पर्याय नाहीये. तेव्हा तुम्हाला जे आवडतं, तुम्ही रोज जप करा 108 वेळा, काहीतरी कुठचाही तुम्हाला जो जप आवडतो तो जप करू शकता. पुन्हा माझं युट्यूब चॅनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करू शकता. आणि त्याच्यात चक्रा मेडिटेशन आहे फॉर बिगिनर्स. स्टार्ट डुईंग चक्रा मेडिटेशन. चक्रा मेडिटेशन सारखं दुसरं मेडिटेशनच नाही. नॉट बिकॉज आय एम डुईंग इट, मी नाही सांगितलं, हे वेदाज आणि उपनिषद मध्ये आहे, माझं नाहीये, मला काही येत नाही. हे मी तिकडनं शिकले, माझ्या गुरूंनी मला शिकवलं, हे ज्ञान मी तुमच्याशी शेअर करते. चक्र ध्यान इज द बेस्ट मेडिटेशन एव्हर. सो यू कॅन स्टार्ट डुईंग चक्र ध्यान. आणि चक्र ध्यान केलं की तुमची स्थिरता जी आहे ना, जी आता जितकं अस्थिर झालंय ना मन सगळ्यांचं, सगळी परिस्थिती अस्थिर झाली, ती तुम्हाला मी गॅरंटी देते 10-15 दिवसात तुम्ही पूर्णतः सेटल व्हा आतमधून. अच्छा, या मेडिटेशन मुळे, चक्र ध्यान करून, थोडक्यात ध्यान धारणा. हो, पण चक्राची ध्यान धारणा, तुमची 7 चक्र जे आहेत त्याची ध्यान धारणा. एक 15 दिवस. सॉरी, तुमच्या युट्यूब वरती आहेत का हे सगळे एपिसोड्स? माझ्या युट्यूबवर जवळजवळ 500 व्हिडिओज आहेत. अच्छा, जे तुम्हाला रोजच्या दैनंदिन आयुष्यात कसं डील करायचं, काय करायचं, कसं स्वतःला हँडल करायचं, ह्याच्यावर आहेत सगळे. तर तुम्ही ते चेक करू शकता. त्याच्यामध्ये चक्र ध्यान फॉर बिगिनर्स हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही रोज चक्र ध्यान करा, यू विल सी द डिफरन्स.
कसंही करून तुम्हाला ह्या परिस्थितीला मात देणं ह्याच्या पलीकडे आपल्याला दुसरीकडे पर्याय नाहीये. हो. तर ते कसं करायचं? स्वतःच्या जीवाचा त्रागा करा, राग करून घ्या, हे हा पर्याय असतो. त्यांनी तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्यांनी उत्तर मिळत नाही त्रागा करून. उत्तर तुम्हाला स्वतःची स्वतः शांत व्हाल तेव्हाच मिळणार. डोकं भिंतीवर आपटून तुम्हाला उत्तर मिळणार नाही त्या गोष्टीची. खरंय. मगाशी स्मिताताई तुम्ही बोलत असताना मला एक आठवलं की तुम्ही म्हणत होता की हे सगळं मानव निर्मित आहे, ते म्हणजे चांगल्यासाठी, म्हणजे वाईटातनं चांगलं बघायला तुम्ही शिकायला हवं असं तुमचं म्हणणं होतं. तर त्याच्यावरनं मला एक आठवलं की असं असतं ना की समस्या, म्हणजे जीवन म्हटलं की सुखदुःख आलीच, प्रत्येकाला समस्या प्रॉब्लेम्स असतातच. मात्र असंही म्हटलं जातं की भगवंत किंवा कुठली शक्ती आहे ती त्यालाच ही संकट किंवा समस्या देत असतं की ज्याच्याकडे शक्ती आहे. ती शक्ती जोखणं म्हणजेच तुम्ही आता म्हणतात आध्यात्मिकता, नाही का? पण आता ही शक्ती सगळ्या अख्ख्या जगात सगळ्या मानव जातीवर आली. म्हणजे आपल्या सगळ्यांना ती शक्ती आहे टू टेक इट फॉरवर्ड ना. वी हॅव द पॉवर टू टेक इट फॉरवर्ड. दुसरा एक मार्ग आहे, दुसरा म्हणजे तुम्हाला जर ह्या ध्यानधारणा वगैरे सगळा करायचं तर कंटाळा येत असेल तर फ्री मध्ये आहे, हे जे आमच्या आश्रमाच्या थ्रू आम्ही कार्यक्रम आयोजित केले आहेत, आमच्या गुरुजींनी सांगितलेले, दादाश्रींनी सांगितलेले. बोध हा कार्यक्रम खूप म्हणजे महिन्यातनं 2दा तरी तो होतोच, प्रत्येक भाषेमध्ये होतो ते सुद्धा बोध. तर हा बोध लेवल 1 जो आहे तो फ्री आहे, 2 तासाचा प्रोग्राम आहे तो. इट इज फ्री ऑफ कॉस्ट. तर माझा नंबर मी तुम्हाला देते. 9322 90-211. तो चॅट मध्ये घातला तर सगळ्यांना मिळेल तो. 9322 90-211. तर त्याच्यामध्ये ते बोध कधी आहे, त्याच्या लिंक्स वगैरे सगळं तुम्हाला दिलं जाईल. तो कार्यक्रम पूर्णतः फ्री असतो. अशा आपल्या आश्रमाच्या थ्रू बरेचसे फ्री कार्यक्रम आता ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला थोडंसं आतून काहीतरी तुम्हाला शक्ती मिळेल, काहीतरी तुम्हाला साधन मिळेल टू चेंज, टू इम्प्रूव्ह. ओके, तर हे जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला आणि मी त्याच्याबद्दल सांगेन पुढचं आणखी. आता नाही ते सगळं सांगत, पण हा फ्री कार्यक्रम आहे. यू डू दॅट. म्हणजे 2 पर्याय मी दिले तुम्हाला. जर तुम्हाला ध्यानधारणा करायचा कंटाळा आला असेल तुम्ही हे करू शकता, पण चक्र ध्यान तुम्ही केलं तर मी म्हणजे गॅरंटीड सांगते 10-15 दिवसात तुमची मनस्थितीची आहे ती इतकी स्थिरावेल. लोकांना जॉब नाहीये, पैशाचा प्रॉब्लेम आहे, सगळं मला माहिती आहे आणि सगळं मला मान्य आहे. मला माहिती आहे ही परिस्थिती खूप कठीण आहे. मी असं म्हणत नाहीये की ही परिस्थिती, पण आपण सगळेच जण ह्याच्यातून चाललोय तर सगळेच जण. मंथन आहे हे खरंच. ह्या मंथन मधनच आपल्याला अमृत मिळू शकतं ना. क्या बात आहे. आणि वी शुड बी रेडी फॉर द मंथन. दॅट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. स्थित्यंतर मगाशी मी म्हटलं ते. काय स्थित्यंतर मगाशी मी जे म्हटलं की खूप मोठं स्थित्यंतर केवळ आपणच नाही, संपूर्ण जगच अनुभवत आहे. तेच तुम्ही म्हणालात की पुन्हा मी म्हणते आपण इंडियामध्ये ह्याचा जो स्ट्रीक आलाय करोनाचा तो खूप हलका आलाय त्या मनाने. एवढं मोठं पॉप्युलेशन आहे इंडियाचं, पण नशिबाने आपलं इंडिया इतकं स्पिरिच्युअलिटी अध्यात्म इंडियामधनच त्याचा उगम झालेला आहे. तेव्हा आपली भूमीच खूप आध्यात्मिक आहे बेसिकली. त्यामुळे इतका लाईट स्ट्रीक आला नाही तर अमेरिका किंवा युरोपमध्ये जो काय झालं होतं ते सुरुवात झाली होती तेव्हा जी माणसं इतकी मृत्यू मरण झाले तेवढे माणसाची, म्हणजे तशी इंडियामध्ये नाही आली त्या मनाने. म्हणजे ते कम्पेअर जर तुम्ही केलं तर, आणि एवढं आपलं पॉप्युलेशन आहे त्या मनाने लोक लवकर रिकवर होत आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील आता 67% गेला. हे देखील चांगली बाजू आपण बघायला हवी, नाही का? पण वास्तवही आपल्या समोरच, म्हणजे भारताबद्दलच बोलायचं झालं तर 7,23,000 अधिक कोरोना रुग्ण आहेत. 20,199 जणांनी जीव गमावलेत. म्हणजे एकाचा जरी जीव गेला तरी तो खूप मोलाचाच असतो. आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर 2,11,000 अधिक कोरोना रुग्ण आहेत आणि 9,026च्या आसपास यांनी जीव गमावलेला आहे. म्हणजे ही वाईट गोष्ट आहे, तशी चांगली गोष्ट बघायला पाहिजे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे, नाही का? स्मिताताई, मला तुमच्याशी बोलत असतानाच मला आठवलं, मी देखील डीडी सह्याद्रीवरती काम करते
तुमच्या एकंदरीतच कारकिर्दीमध्ये डीडी सह्याद्री, त्यावेळेचं दूरदर्शन, याचा खूप मोलाचं योगदान आहे. कोर्टाची पायरी यातून तुम्ही सुरुवात केलीत, नाही का? परवा त्यांना माहिती असेल ती कोर्टाची पायरी. हो संमेलन आतापर्यंत झालेली, बापरे, साहित्य संमेलन, मालवणचं संमेलन सगळं आठवते. तेव्हापासूनच माझी तुमच्या मिस्टरांची माझी तेव्हाची ओळख आहे. त्याला झाली 30 वर्ष त्या गोष्टीला. हो हो तुम्ही ओळख आहे जयू भाटकरांची. तर सुरुवात तिथूनच झाली होती माझी. आणि तिथून म्हणजे मराठी तेव्हा सुरुवातीला मला मराठी लोक ओळखत होते, तेव्हा आता नाही ओळखत थोडेसे. नाही हो, असं ओळखूच शकत नाही. मराठी लोक तुम्हाला ओळखत नाहीत असं सगळेजण ओळखतात. मला तुम्हाला एक हा बोला पद्माताई. मला त्यांना माहिती की नाही मला माहित नाही, पण त्यांच्या गौरींचा व्हिडिओ युट्यूबवर फार पॉप्युलर आहे. हो हो हो, मी बघितलंय आहे. कारण असं इतक्या आध्यात्मिक आणि डिवोशनली आता फार कमी ठिकाणी मिळतं बघायला, म्हणून तो नक्कीच मला तरी खूप आवडतो स्वतःला. ह्या वर्षी आता आम्ही ठरवलंय असं, आता बघूया. ह्या वर्षीची परिस्थिती अशी आहे की एवढ्या माणसांना बोलवणं हे चुकीचंच ठरेल, हे बरोबरच नाही. तर ह्या वर्षी आम्ही असं ठरवलंय, अर्थात ते मी फेसबुकवर घालीनच, असं ठरवलंय की आरती असते आमची गौरीची संध्याकाळच्या सुमारास 7:30-8च्या सुमारास, ती आम्ही फेसबुक लाईव्ह जाऊन करू, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल असं आमचं आता अजूनपर्यंत चांगलंय. हा, आम्हाला आनंद मिळेल. हा, तर बऱ्याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जाणार आहात. हो, कारण आता आहे सोशल मीडिया, तर त्याचा असा वापर करायला पाहिजेच. नक्कीच. आणि ही परिस्थिती अशी आहे की लोक नाहीच येऊ शकत, आणि मी कोणाला यावेळेस आमंत्रण पण नाही देणार आहे, कोणाला सांगणारच नाहीये या म्हणून. हे सांगणंही चुकीचं आहे माझं. तर मग लाईव्ह सगळेजण घरात बसून बघू शकतील, आणि खूप जण जुळतील उलटे त्याच्याशी ना. तसंच स्मिता, मला विचारायचं होतं की मगाशी मी म्हटलं की 2 कप्पे आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाचे. एक म्हणजे चंदेरी दुनियेत वावरणारी खूप सुंदर हुशार अशी अभिनेत्री, आणि दुसरं हे आध्यात्मिक बैठक असलेली एक व्यक्तिमत्वाचं. तर मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की ही सगळी वाटचाल सायमल्टेनियसली चालू झाली, म्हणजे अभिनय क्षेत्र आणि हे. तर हा मार्ग तुम्हाला नेमका कसा मिळाला, कोणी दाखवला, आणि त्यावेळची स्मिता आणि आत्ताची स्मिता याच्यात किती फरक आहे? जमीन आसमानाचा फरक आहे. ती ओळखतच नाही मी आता. म्हणजे थँक गॉड, फार कमी लोकांना ती स्मिता माहिती आहे. थँक गॉड. अच्छा. हो, अक्षरशः थँक गॉड. कारण तो जो माझ्यातला फरक आहे म्हणजे तो मॉन्युमेंटल आहे. आय कांट इव्हन एक्सप्लेन काय फरक झालाय. तर माझं ट्रान्सफॉर्मेशन जो बदल झाला इतक्या वर्षात, तो मी त्या स्मिताशी मी कनेक्टच नाही होऊ शकत आता, अजिबात. ती स्मिता होती, ती स्मिता कशी होती? बाय हॉरिबल. नो, आय डोंट वॉन्ट टू रिमेंबर. या गोष्टींची खूप दूर, आणि असं आतापर्यंत मी जर तीच असते ना, तर आतापर्यंत कदाचित मी जीव देऊन मोकळी पण झाले असते. इतका करणं, चिडचिड, हे ते सगळ्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन. म्हणजे दृष्टिकोनच वेगळा असतो कारणाशिवाय. खऱ्या गोष्टी तशा नसतात, पण आपलं माइंड असं असतं की आपला दृष्टिकोनच बघण्याकडे वेगळाच असतो. एखादा माणूस आपल्याला आवडत नसला ना, की तो नुसतं आपल्याकडे साधा बघितलं त्यांनी तरी पण आपला दृष्टिकोन असं, ही बघ कशी कुसक्यासारखी बघते, आपल्याला ती कुसक्यासारखी बघते अशीच वाटेल. ती म्हणजे व्हॉट नॉनसेन्स, मी तुझ्याकडे नुसती साधी बघते, पण आपला दृष्टिकोन असा आहे ना, तेव्हा ती अशी कुसक्यासारखी बघते. तेव्हा हा जो दृष्टिकोन बदलण्याचा जो प्रकार आहे ना, हा दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन. सगळ्या गोष्टी चुकीच्याच दिसतात माणसाला, तुम्ही त्या झोन मध्ये असलात की. काही खरं दिसतच नाही, काही बरोबर वाटतच नाही. पण मग त्या स्मिताकडनं आत्ताच्या स्मिताकडचा प्रवास, याच्या दरम्यान तुम्ही काय काय केलं? माझी ओळख माझ्या नवऱ्यानेच माझ्या पहिल्या गुरूंची करून दिली होती, प्रभूजी. ते आता नाही आहेत, ते गेले केव्हा. तिथून माझा प्रवास सुरू झाला खरा हा अध्यात्माचा. मी तेव्हा कोणाला सांगितलं नव्हतं, कारण मीच स्वतः शिकत होते हा बाबतीत. माझीच चालू होतं स्पिरिच्युअलिटीचं काय एक्झॅक्टली काय आहे वगैरे वगैरे. तर तिथून जी सुरुवात झाली, ते मी बऱ्याच प्रोसेसेसच्या थ्रू गेले, मी बऱ्याच गुरूंच्या थ्रू गेले, मी बरंच काय काय शिकले. मी सगळीकडे इकडे तिकडे जाऊन काय 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 बरंच नॉलेज घेतलं, कारण माझी ती भूक मिटेच ना काय केलं. गोष्ट मी शोधत होते, काय शोधत होते हेही मला माहिती नाही,
पण अजूनही कुठेतरी असं होतं की नाही, अजून माझं कम्प्लीट नाही झालं, अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी आहे जे मला मिळत नव्हतं. काय होतं ते पण मला माहिती नाही. पण आता जेव्हा मी दादाश्रीजींकडे आले 9 वर्षापूर्वी, मैत्रीभूत परिवाराशी जेव्हा मी कनेक्ट झाले, तेव्हा तिथे हे जे जो बोध 1 आम्ही सांगतोय, तसे खरे ऍक्च्युली 7 बोध आहेत. तर दादाश्रीजींनी आतापर्यंत 4च घेतलेले आहेत बोध. तर त्यातला बोध 1 जो आहे तो फ्री ऑफ चार्ज आहे फॉर एव्हरीबडी. तो मी तुम्हाला सांगते करायला, त्याच्यासाठी मी नंबर दिलाय. अच्छा, परत एकदा नंबर आपण सांगूया आपल्या प्रेक्षकांसाठी, जर का कोणी ऐकला नसेल तर. 9322290211. करेक्ट, 9322290211. तर हा जो बोध आहे तो ते म्हणजे जे बोधचे प्रोसेसेस आणि इकडे मैत्रीभूत परिवारचे जे काही प्रोसेसेस होत होते ते सगळे मी केले. सगळे म्हणजे सगळे मी केले. एकदा नाही, मी प्रत्येक प्रोसेस कित्येक वेळा केलाय. आणि इथे जो मला जे मी शोधत होते त्याचं नावही मला माहिती नाही अजून, मी काय त्याला लेबल करू, आय डोंट नो. पण तो शोध माझा इथे येऊन थांबला. आतून जे असं झालं की दिस इज व्हॉट आय वॉन्टेड, ते इथे झालं मैत्रीभूत परिवार. तेव्हा माझी जर्नी, म्हणजे लोकांना सांगण्याचा असा प्रयत्न आहे की तुम्ही इतकी वर्ष नका घालू माझ्यासारखी इथे तिथे तडफडत राहू. तुम्ही इथे ट्राय करा, बघा तुम्हाला पटलं तर, नाही पटलं तर यू कॅन गो युअर वे. पण पटलं तर आय कॅन गाईड यू. आणि मी हेही सांगते माझ्या गुरूंच्या ह्यानी, म्हणजे व्हॉट एव्हर विथ हिज ब्लेसिंग सांगते की जर तुम्ही मी सांगते ते जर करत राहिला तर 6 महिन्यात यू विल सी द चेंज इन यू. 6 महिन्यात, म्हणजे 6 महिना मी हा मोठा जास्त जरा एक्स्ट्रा अवधी दिलाय. मॅक्सिमम 6 महिन्यात यू विल सी द डिफरन्स इन यू. एवढा फरक माणसामध्ये, जो दृष्टिकोन बदलायला पाहिजे ना आपल्याकडे पाहण्याचा, कोविडकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, यू विल गेट आन्सर्स. कोविडमुळे असं झालं, कोविडमुळे आमचं घाबरलं ना की तो कोविड तुम्हाला लागणार, हे पण मी बघितलंय. माझ्या परिचयातले, आता हल्लीचीच एक गोष्ट झाली होती, आमच्या परिचयातले एक वारले, कोविडनी वारले. 82-83 काहीतरी वय होतं त्यांचं. त्यांच्या कॉलनीमध्ये त्यांचा एक खूप अतिशय जवळचे मित्र होते, 92 वर्षाचे. तर हे कोविडनी वारले तेव्हा ते 92 वर्षाचे गृहस्थ तिथे आले, मास्क नाही तोंडाला, काय नाही. त्यांनी त्यांचं सगळं केलं वगैरे सगळं. 4 तास तिकडे बसले होते. आणि बाकीची लोक एवढी घाबरली की अरे हा 92 वर्षाचा माणूस, काका तुम्ही जा, तुम्ही नका इथे बसू, तुम्ही नका हे करून वगैरे, काय नाही, मला काय नाही होणार. त्या माणसाला ह्या गोष्ट झाली 2 महिने, त्या माणसाला अजूनही काहीही झालेलं नाहीये, 92 वर्षाचा म्हातारा. तुमची ऍटिट्यूड कशी आहे त्याच्यावरच आहे ना हे सगळं. किंवा असंही असू शकतं, म्हणजे ती जे म्हणताय की अध्यात्म किंवा ध्यानधारणा यांनी इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती देखील नक्कीच वाढत असेल, म्हणून हा परिणाम असू शकतो, नाही का? इम्युनिटी 100%च येते, त्याच्याबद्दल वादच नाहीये. आणि त्यातून म्हणजे जर तुम्ही प्राणायाम केलं, नाडी शोधन हे केलं, नाडी शोधननी खूपच इम्युनिटी वाढते, द बेस्ट फॉर इम्युनिटी. अच्छा, 92 वर्षाचे. आता इथे म्हणतात ना 60 प्लस माणसाने काळजी घ्यायला हवी. 92 वर्षाचा म्हातारा कोविड गेलेल्या माणसाच्या बरोबर 4-5 तास बसला होता, त्याला काहीही झालेलं नाही. तर तुम्ही जर घाबरला त्याला तर मग ते तुम्हाला अटॅच होतं. ते डोंट गेट स्केअर्ड, मेक हिम अ फ्रेंड, मेक करोना अ फ्रेंड. म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं की हे सगळं वाईटच आहे, म्हणजे नकारात्मक ऊर्जा सगळीकडेच आहे, मात्र रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जे आहे वाढतंय ह्याच्याकडे बघायला हवं. मंगेश काडकावकरांच्या कवितेमध्ये मगाशी मी ओळी म्हटलं तर त्याच्यात पण तेच आहे ना की पेला जो असतो अर्धा रिकामा आहे बघणार तुम्ही, की अर्धा भरलेला आहे तो बघणार, नाही का? एक्झॅक्टली तोच तो दृष्टिकोन बदलणं. जीवनाकडे पाहण्याचा, कुठच्याही सिच्युएशन कडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलायला हवा. That is the transformation which आमचे दादाश्रीजी म्हणतात, that transformation has to happen. मेन US आमच्या मैत्रीभूत परिवाराचे टू ट्रान्सफॉर्म द माइंड आणि टू इन्स्टॉल लव्ह इन युअर हार्ट्स. तर माइंड ट्रान्सफॉर्म व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टींकडे तुम्ही नकारात्मक दृष्टीने बघायला लागला तर तुमची इम्पॉसिबिलिटीज फॉर यू टू लिव्ह. आणि आता 2020 इथे म्हणजे बऱ्याच ज्योतिषांचा पण भाग इथे
की 2020 मध्ये काय काय पाहायला मिळणार आहे वी डोंट नो. ही करोना सुरुवात आहे. म्हणजे आताच ग्रहमान देखील इतकं विचित्र तऱ्हेने ग्रह चाललेत हे असं कधी झालं नव्हतं पूर्वी. ज्योतिषांना पण कळत नाही एक्झॅक्टली काय होत आहे ते. एका महिन्यात 2-2 ग्रहण आणि काय काय काही होत आहे. सो अजून त्याचं काय कळतच नाहीये काय आहे ते. एकंदरीत हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे किंवा कोरोना या महामारीचा जो आपण सामना करतोय त्याच्यामध्ये 2 गोष्टी. एक म्हणजे मगाशी तुम्ही म्हणाला की आपण सगळेजण आज 104 दिवस झाले लॉकडाऊनला. 104 दिवस म्हणजे काही मागचे 10 दिवस सोडले तर आता थोडंसं अनलॉक कडे जातोय. पण इतके दिवस आपण सगळेजण आपल्याच घरात बंदिस्त आहोत. जेल नाही म्हणणार, बंदिस्त आहोत असं आपण म्हणू शकतो, किंवा विलगीकरणात कोणाला व्हायला लागतंय. तर हे देखील एक भयावह असं पिरियड असतो नाही का, की एकटेपण येतं, आपल्याला स्पेस मिळत नाही. ही एक कुठेतरी मनामध्ये भावना जागृत व्हायला लागते की आपल्याला स्पेस हवी, आपण बाहेर जायला हवं. ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये, या परिस्थितीमध्ये आपण म्हणजे तुम्ही जे म्हणताय की अध्यात्म किंवा ध्यानधारणा याचा कितपत याच्यावरती परिणाम होऊ शकतो, चांगला फायदा होऊ शकतो? याचाच फक्त परिणाम होऊ शकतो. अच्छा. दुसऱ्या ह्याला दवा दारू नाहीच आहे. नाही, कारण मानसोपचार तज्ञांकडे लोक जास्तीत जास्त जाताना दिसत आहेत, म्हणजे तोही एक मार्ग आहे. पण तुमच्या दृष्टिकोनातनं मानसिक तज्ञांकडे जातात ना ते कशासाठी? मन तुमचं चेंज करण्यासाठी ना, माइंड चेंज करण्यासाठीच ना. त्या डॉक्टरकडे कशाला जातं? मी सांगते ना तुम्हाला सोपा उपाय घरात बसल्या बसल्या. नुसतं डॉक्टर तुम्हाला मग नंतर गोळ्याच देणार आणि तुमचं मन ते रिलॅक्स करणार, ते काय थोडंसं चाललेले थोडेसे म्हणजे नर्व्स शांत करणार. मेडिटेशन करून पण तोच फायदा, तोच त्याचा परिणाम तोच होतो. उलटा इतर नुकसान अपाय काही होत नाही. विन विन सिच्युएशन. सोपे मार्ग आहेत आपल्याकडे, पण ते आपण करायला हवे. सोपे मार्ग लोकांना आवडत नाही. जसं मी म्हटलं, सिम्प्लिसिटी इज द वर्ड. लोकांना सिंपल गोष्टी आवडत नाहीत. सिंपल गोष्टी करायला सांगितलं की त्यांना पटत नाहीत. डॉक्टरने ही मोठी लिस्ट लिहून दिली, तुम्हाला अमकाय तमकाय तमकाय सांगितलं की त्यांना बरं वाटतं, हा काहीतरी आहे मला. These are very simple things to do. And I promise you, you do. तुम्ही जर केलं, मी जे सांगते ते तुम्ही जर केलं, in 6 months you will be a different human being. In 6 months. आणि असे असतं ना, एक मानवी स्वभाव असतो असं म्हटलं तरी हरकत नाही स्मिता, की काहीतरी घडलं की आत्ताची ही स्थिती, विषाणू, कोरोना विषाणूचं संकट आलेलं आहे, आपल्यावरती ओढवलेलं आहे. हे आल्यानंतर आपण अंतर्मुख व्हायला लागतो की हा नाही, आपल्यात काहीतरी बदल घडवायला हवा. मग याची प्रतीक्षा कशाला हवी? आपल्याला आधी नाही का कळू शकत? म्हणजे कधी कळायला हवं हे सगळं? याबद्दल काय दृष्टिकोन आहे? मी म्हणेन अध्यात्म, जसं मी मगाशी म्हटलं, इट शुड बी अ वे ऑफ लाईफ. जितक्या लवकर तुम्हाला याचा साक्षात्कार होईल तितकं तुमचं आयुष्य पुढे व्यवस्थित जाईल. तेव्हा लोक म्हणतात, अरे ही आता एवढ्या ह्या वयात काय तू करते, हे 50 झाली 60 झाली की तू करतो. आपण एवढा कर्माचं बोझात पाठीवर असतो आपल्या तोपर्यंत. आणि तुम्ही म्हणजे असं म्हणता 50 वर्ष झाली 60 वर्ष झाली करू, तुम्ही हे भाकीत धरून चालता की तुम्ही 50 वर्षाचे होणारच, 60 वर्षाचे होणारच. तुमचं माहिती का आयुष्य काय आहे ते? आपण हे गृहीत धरून चालू. सगळ्या करोनाच्या बाबतीत पण सगळ्या जगाला होईल, मला नाही होणार करोना, अशी मानसिक आहे. काही लोक अशी आहे मानसिकतेची, मला नाही होणार काय, पण म्हणून जा बिंदास, बाहेर जा बिंदास, कसंही करा, काही करा. आणि दुसरे असेही आहेत की सतत भीड मनामध्ये लोक हात लावू नको, तुम्हाला जवळ येऊ नको, तू हे दोन टोक आहेत. म्हणजे ह्याच्यामधनं काहीतरी मिड वे पाहिजे ना. इज टू चेंज युअर दृष्टिकोन, टू चेंज युअर माइंडसेट. And the only way to change your mindset is doing some kind of meditation. गोळ्या बिळ्या खाणं हे न करणं, उगाच त्याला आणखीन त्याचे अपाय होतात, त्याचे काय 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 होतात. द ओनली वे इज मेडिटेशन. आणि सोपं मार्ग असंही नाहीये की तुम्ही अध्यात्माकडे गेलात की तुमचं लाईफस्टाईल चेंज व्हायला हवी, तुम्हाला कपडे असे भगवे बिगवे घालायला हवे, मोठ्या मोठ्या रुद्राक्ष माळा घालायला हव्या, तुम्हाला पार्टीला जायचं नाही, तुम्ही आमकं करायचं नाही, तुम्ही हसायचं नाही, तुम्ही. दिस इज ऑल रबिश. माझा अध्यात्माचा प्रवास झाला, माझा पीक पिरियड, मी अगदी पीक अध्यात्म चालू होतं माझं, तेव्हा माझा पीक पिरियड, मी सगळ्या
सगळं वैभव बघितलेलं आहे ह्या अध्यात्मात राहून. कुठेही बदल झालेला नाही माझ्या आयुष्यात अजूनही. म्हणजे स्मिताताई, मला आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही भौतिक सुख सगळी उपभोगून केवळ आंतरिक बदल घडवून याला अलिप्त ठेवता आलं पाहिजे आपल्याला. येस, एक्झॅक्टली. माझं तेच सांगण्याचा अर्थ याचा की बाहेर तुम्ही काही असा, आंतरिक दृष्ट्या तुमच्यामध्ये चेंज झाला पाहिजे. दॅट्स ऑल. चेंजिंग युअर माइंडसेट. माइंड इज इनसाइड. पण आपल्याकडे जी पद्धत आहे की काहीतरी कोणीतरी धक्का दिल्याशिवाय, एखादी काहीतरी जोरात काहीतरी धक्का बसल्याशिवाय, घटना घडल्याशिवाय आपण सुधारत नाही. तुम्ही जे आवाहन करताय लोकांना की हे लवकरात लवकर आत्मसात करा, पण आपल्याकडे जनरली असं बघितलं अध्यात्म कसलं काय, म्हणजे ते फॉरेन वरून आलं की आपण त्याला खूप छान ग्लोरिफाय करतो. करेक्ट. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला? ती व्यथा आहे माझी पद्माताई. हो, माझी व्यथा आहे. मला पद्मा म्हणा. मला खरंच फार वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की तू कसं कोणाला अजून हे लक्षात येत नाही. इतकी सिम्पल गोष्ट आहे. हे का कोणाच्या लक्षात येत नाही की ह्यांनी करायचं काहीच नाही. यू टू जस्ट बी युअर सेल्फ. तुम्हाला काहीही करू नका. मी फक्त सांगते तेवढं अटेंड करा. हे बोल आता जो येईल ते मला फोन करून तुम्हाला सगळं ते देईल, सगळे डिटेल्स. त्या तुम्ही ते करा फक्त. दॅट्स ऑल. अटेंड करा. बाकी तुम्ही काही करू नका. आणि जर तुम्ही म्हणजे हट्टच धरायचा ठरवला की नाही मला आता मी नाहीच करणार, तर मग तसं झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपण उठवू शकत नाही. तसंच झालं. मार्ग दाखवणारे चिकार आहेत, आपल्याला हेल्प करणारी माणसं चिकार आहेत, पण तुम्ही जर मदतीचा हातच वरती केला नाही तर त्या माणसाला कळणार कसं की तुम्हाला हेल्प हवी म्हणून. लोक डिप्रेशन मध्ये जातात, स्ट्रेस मध्ये येतात. स्ट्रेसचा अगदी खरंच स्ट्रेस एखाद्याला असेल, कुठचाही स्ट्रेस असेल, तर तुमच्या प्रिय मित्राशी, मैत्रिणीशी, कुणाशी तरी बोला या बाबतीत की बाई ग माझा हा प्रॉब्लेम आहे का तुझ्याकडे काय सोल्युशन. माझं असं काहीतरी माझं झालेलं आहे, प्लीज तू काय, माझ्याकडे नसेल तर मी दुसऱ्या कोणाला सांगेन माझ्याकडे नाहीये पण माझ्याकडे एक मैत्रीण आहे, तू तिला कॉन्टॅक्ट कर. कुठूनही सोल्युशन मिळतं आपल्याला. सोल्युशन नाही मिळत असं होणारच नाही. नियतीचा नियमच नाहीये तो. विचारा तर खरं, बोला तर खरं. स्मिता ताई, आता तुम्ही जो म्हणताय की बोला आणि आपल्या मनातलं दुःख किंवा जे काय सांगा, हे विलगीकरण किंवा लॉकडाऊन मध्ये जे मानसिक खच्चीकरण होत आहे त्याचं कारण हे एक पण आहे की आपण जेव्हा बाहेर पडत असतो, ऑफिसेसला जात असतो, तेव्हा 10 लोक भेटत असतात, या ना त्या प्रकारे आपण ओपन होत असतो. आता या लॉकडाऊन पिरियड मध्ये हेच झालंय. म्हणजे आता हे माध्यम आहेच, म्हणजे आपण बोलायचं म्हटलं तर कुठल्याही माध्यमातून बोलू शकतो, पण 1 to 1 जो संवाद व्हायचा तो कुठेतरी मित्रांशी होत नाहीये, म्हणून देखील एक कुठेतरी मानसिक आरोग्य धोक्यात आल्याचं वाटतंय किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे. तर याच्या संदर्भात काय सांगाल की काय कराल लॉकडाऊन मध्ये? तुम्ही घरामध्ये बंदिस्त आहात, मात्र तुम्ही स्वतःचं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य कसं राखू शकता? ती म्हणाली, आपण जर एखाद्याचा प्रॉब्लेमच क्रिएट करायचा ठरवला ना तर मग तो प्रॉब्लेमच क्रिएट होतो. ठीक आहे, आपल्याला बाहेर नाही जाता येत, आपल्याला मैत्रिणी ऍक्च्युली रुबरून नाही भेटत. आता ही अशी परिस्थिती, त्यामुळे मला माझे मित्र भेटतच नाहीत, मी बाहेर जाऊ शकत नाही, ह्याच्यावर रडगाणं गात बसणं की म्हणून माझी मानसिकता अशी झालेली आहे. व्हॉट इज द पॉइंट इन दॅट? जर तुम्हाला एखादा आजार झाला, सपोज तुम्हाला फ्लू झाला, सपोज रेग्युलर फ्लू झाला, तर तुम्हाला डॉक्टर काय सांगणार? तुम्ही औषधं घ्या आणि फक्त आराम करा आणि झोपून राहा. आता त्या 4-5 दिवसाच्या फ्लू मध्ये जर तुम्ही हे म्हणाल अरे मला बाहेरच जायला मिळत नाही म्हणून माझी मानसिकता असं झाली, मला कोणी काय करूनच देत नाही म्हणून माझी, तुम्हाला त्या आजारातनं बाहेर यायचंय ना. ही कारणं झाली. माझी मानसिकता अशी आहे ह्याच्यासाठी ही कारणं झाली. कारणं नका देऊ. प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कसा करायचा याची सोल्युशन्स बघा. लुक फॉर सोल्युशन्स. डोंट लुक फॉर रिझन्स फॉर युअर अनहॅपीनेस. हे आहे दुःख माझं, मला कारण काय? आता तुम्ही म्हणालात की प्रॉब्लेम आहे हे, पण बऱ्याच लोकांना हेच कळत नाही ना, हा काहीतरी चुकीचं होत आहे तरी आपण हे कधी ओळखायला हवं. म्हणजे काही लक्षणं असतात का अशी की जी प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल की या वेळेला तुम्हाला गरज आहे कुठल्या तरी एका मार्गदर्शकाची किंवा गुरुची किंवा कशाची?
तेच त्याच्यासाठीच मी ह्या प्लॅटफॉर्म, बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर मी ही भाषण करते किंवा बरीच लोक खूप जण आहेत जे इंस्टाग्राम लाईव्ह, फेसबुक लाईव्ह हे करतात, जेणेकरून तुम्ही बघा, ऐका, कुठून तरी ती प्रेरणा घ्या, कुठून तरी ती काहीतरी ऊर्जा घ्या. स्वतःच म्हणजे जर तुम्ही डिसाईडच केलं की मला असंच कितपत पडायचंय, तर मग त्याला मी काही करू शकत नाही. यू हॅव टू टेक सम स्टेप्स. इफ यू हॅव अ प्रॉब्लेम, पहिल्यांदा फर्स्ट अँड फॉरमोस्ट जर काही इश्यू असेल, जर तुमची मानसिकता जशी असेल जशी आहे, की बरं फर्स्ट ऍक्सेप्ट की येस आय एम फीलिंग फ्रस्ट्रेटेड किंवा मला राग येतोय, मला नाही चांगलं वाटत, हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा. जेव्हा तुम्ही हे ऍक्सेप्ट करता, बरं हे असं असा माझा प्रॉब्लेम आहे, पण आता ह्या प्रॉब्लेमला मला सोल्युशन काय आहे ते मला फाइंड आउट करायचं. यू विल गेट द सोल्युशन. आपण ते प्रॉब्लेम, कोळसा उगाळा तेव्हा काळाच म्हणतात ना, आपण एक तो प्रॉब्लेम जो आहे की मला माझी नोकरीच गेली, मला पैसेच नाहीत, मी एकटाच राहतो, घरात एवढी लांब, तेच 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 ते 4 महिने गिरवून तुमची परिस्थिती चेंज होणार नाही. सगळ्या जगाला प्रॉब्लेम आहेत, फक्त तुम्हाला नाही आहेत. सगळं जगच त्याला तोंड देत आहे. पण स्मिताताई, एक वर्ग असाही असू शकतो, म्हणजे असं तुम्हाला विचारणारा असा एक वर्ग असू शकतो की तुम्ही म्हणताय की सकारात्मक विचारानं बघा, सकारात्मक दृष्टीने बघा, मग सगळं ठीक होईल. मग असेही विचारणारे लोक असतील की ठीक आहे, आम्ही सकारात्मक दृष्टीने बघतो, आम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत का, आम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे का, असाही एक वर्ग असू शकतो नाही का, त्यांचा दृष्टिकोन तो असू शकतो. हो करेक्ट. पण आता काय माहितीये का, आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण नोकरी नाही म्हणून नोकरी मिळेल नोकरी मिळेल नोकरी मिळेल हे सकारात्मक, पण नोकरीच नाही मिळेल तर दुसरा काहीतरी पर्याय पण मिळतो, दुसरा काहीतरी पर्याय असतो. ते दुसरा पर्याय बघण्याची आपली प्रवृत्ती नसते. आपण त्या एकाच गोष्टीच्या मागे रग लागून धरतो, मला हे नाही, माझं हे नाही, माझं हे नाही, माझं हे नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे हे नाही, हेच बघत असतो. पण बाकीच्या केवढ्या तरी गोष्टी तुमच्याकडे मिळतात तुम्हाला, त्याच्याकडे लक्ष जात नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. तुम्हाला ते म्हणजे थोडक्यात या संकटाकडे संधी म्हणून बघायला हवी. आणि अशा अनेक उदाहरणं आपल्या लॉकडाऊन मध्ये घेतलेली आहेत. एक उदाहरण सांगता येईल की बचत गटांच्या माध्यमातून कित्येक लाख मास्क निर्माण केले जात आहेत, त्यामुळे त्यांना देखील कारण त्यांना कळलेलं आहे, त्यांना देखील अर्थसहाय्य मिळालेलं आहे. म्हणजे ही देखील एक चांगलीच बाजू झाली नाही का. म्हणजे संकट न बघता संधी म्हणून बघायला हवं. एक्झॅक्टली. जेवण करणारी लोक, किती लोक अशी आता डबा सर्व्हिसेस वगैरे चालू केले ज्यांना मिळत नाही जेवायला, किती असे ऑर्गनायझेशन मला स्वतःला माहिती आहेत, ऑर्गनायझेशन एवढे तरी, जे ऍक्च्युअली रस्त्यावर उतरून लोकांना खिचडी करून द्या, गरीब लोकांना खिचडी करून द्या, पाण्याच्या बॉटल्स द्या पोलीसवाल्यांना वगैरे वगैरे, हा सगळा कित्येक लोक खूप काय काय करतायत. तेव्हा एक थोडासा अँगल चेंज केला ना की तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतील, कुठेतरी मार्ग निघतील. पण तेच जर तुम्ही धरून बसला की मला हे नाही, मला हे नाही, दॅट इज नॉट द आन्सर. यू हॅव टू चेंज. बदल घडवूनच यायला हवा. हे डोक्यात एकदा तुमच्या गेलं की बरं ह्या परिस्थितीमध्ये कसा बदल घडवून आणायचा, तुम्हाला उत्तर मिळतील. तुम्ही अनेक व्याख्यानं देता, लेक्चर्स देत असता, किंवा अशा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काही एखादा अनुभव आहे की तुमच्या मार्गदर्शनामुळे समोरचा जो कोणी व्यक्ती असेल, तुम्हाला अप्रोच झालेला असेल, त्याच्यामध्ये बदल दिसला या लॉकडाऊन पिरियडमध्ये, असं काही उदाहरण सांगता येईल? किती आश्रमाच्या थ्रू किती लोकांचे आम्ही चेंजेस केलेत, किती लोकांचे. अच्छा, म्हणजे आता या लॉकडाऊन मध्ये सुद्धा घर बसल्या. येस. पण जी लोक मला अप्रोच झाली त्यांनी मी ते सांगितलं ते ऐकलंय. दॅट इज अ डिफरन्स. अच्छा. अशा प्लॅटफॉर्म मध्ये जेव्हा एवढी तरी लोक जेव्हा ऐकत असतात, त्यांच्याकडनं माझे हेच अपेक्षा की तुम्ही करा मी जे सांगते, यू विल सी द चेंज. इथे मला एक विचारायचं आहे, यू विल. आपला मनुष्य स्वभाव असाच आहे की तुम्ही जसं म्हणालात तशा चांगल्या 99 गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, एकाच गोष्टीकडे वाईट गोष्टी असेल तर आपण बघून. आता हे लॉकडाऊन आहे म्हणून आम्ही कुणाला भेटत नाही म्हणून नैराश्य आलंय वगैरे सगळं ठीक आहे, पण जेव्हा कोणी नोकरी करत असतं, कोण प्रत्येक आपल्या बिझी शेड्यूल मध्ये बिझी असतं, तेव्हा वेळ नाही म्हणून ही तक्रार चालूच होती. एक्झॅक्टली. याला काय सोल्युशन आहे? ते माणसाचं माइंडच तसं आहे.
पण मग ते माणूसच तसं. बेसिकली व्हॉट वी नीड इज बेसिक चेंज पाहिजे. टू चेंज युअर माइंड हॅज टू बी ट्रान्सफॉर्म. तुमचा पूर्ण दृष्टिकोनच बदलला पाहिजे. तेव्हा पण खूप काम आहे, खूप काम आहे, खूप काम आहे, ह्याचा स्ट्रेस. आणि आता तुम्हाला वेळच वेळ आहे म्हणून स्ट्रेस. आता ह्याला काय अर्थ आहे? मी तुम्हाला फक्त स्ट्रेसमध्येच राहायचे, मी तुम्हाला दुःखातच राहायचे, त्याला काय आपण करू शकणार? त्या रंगाचा चष्मा आपण लावलेला आहे किंवा गॉगल त्या रंगाचाच लावलेला आहे. म्हणजे महिला जसं आपण सगळं हिरवच दिसणार. स्मिता ताई, मला महिला म्हणून एक विचारायचं आहे की नेहमीच आजच्या युगात ती महिला ही सुपर वुमन म्हणूनच काम करत असते, पण आता या लॉकडाऊन पिरियडमध्ये महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम झालाय, कारण सगळीच कामं त्यांना पडतात. म्हणजे कोणाची मदत नाहीये आणि शिवाय घरात बसायला लागतंय, स्पेस मिळत नाहीये, जी चिडचिड होत असते, कावलेल्या असतात त्या, तर त्यांना तुम्ही काय या प्लॅटफॉर्मवरनं, म्हणजे या विविधमच्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला सांगता येईल? माझीही सध्या तीच घरची परिस्थिती. माझी पण प्रांजळपणे सांगते. आमचं सगळं चाललेलं. म्हणूनच मी स्मिताताई म्हणेन की महिलांना देण्यापेक्षा महिलांच्या घरातल्यांना काहीतरी उपदेश करा, आपल्याला हातभार लावतील. नाही, हल्ली लावतात बरेच. लावतायत. त्यांना कळतच आहे की एकट्या माणसाला करणं शक्य नाहीये. आई असो, मुलं बिलं पण थोडंफार हे ते सगळं म्हणजे तेवढं तिथे टुगेदरनेस आलेलं आहे फॅमिलीमध्ये, ते कनेक्शन. एक्झॅक्टली. ते पण आले. तो ती चांगली बाजूच घडली. पण आता हे जे मनाली म्हटलं ना तसं, तर मलाही माझ्या घरचे हेच प्रॉब्लेम आहेत बरं, जसे सगळ्यांचे आहेत तसे. मी त्याला एक्सेप्शन नाहीये. पण माझ्या गुरूंबरोबर कनेक्शन एवढं स्ट्रॉंग आहे, माझ्या दैविक शक्तीवर बरोबर माझं कनेक्शन एवढं स्ट्रॉंग आहे. तेव्हा माझं ते संवाद चाललेला असतो ना माझा, तेव्हा माझ्या गुरूंबरोबर ताताशी सतत संवाद चाललेला असतो. चला आता झाडू काढायला चला माझ्या बरोबर. तेव्हा ते जे मी करते, पोता करायला चला आता, चला मी एकटी नाही करणार, तुम्ही करायला चला, सुरुवात करा. ते जे मी करते ना, त्याचं मला सफरिंग नाहीये, त्याचा मला त्रास होत नाही. मी हसत हसत ते माझ्या गोष्टी होतात. मला त्याचं असं मानसिकता जशी, अरे बापरे केवढं का, माझ्या घरी पण तीच परिस्थिती आहे, जशी सगळ्यांच्याकडे आहे तीच परिस्थिती माझ्या घरी आहे. दृष्टिकोन वेगळा आहे, बघण्याचा दृष्टिकोन. एक्झॅक्टली. तर मला नाही त्याचा त्रास वाटत. रात्री मस्त उलटी झोप लागते मला, एवढी मेहनत आयुष्यात कधी केली नाही मी. खूप लोकांची कंप्लेंट आहे, त्याला झोपता लागत. मला छान लागते झोप, कारण दिवसभर काय ना काहीतरी चालू आहे, डस्टिंगच चालू आहे. आता काय, चला आपण डस्टिंग करूया, बरेच दिवस झाले डस्टिंग नाही केलं, डस्टिंग करूया. झाडू आज एक दिवस झाडू, एक दिवस पोता, असं करते मी, कारण मला रोज सगळेच जण, मी पण तसंच करते, त्याच्यात काही बदल नाहीये. स्मिता ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. म्हणजे एक चंदेरी दुनियेतली अभिनेत्री म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत होतो. मी ऐकलेलं होतं की तुमची आध्यात्मिक बैठक पण खूप छान आहे, पण हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं आणि आमच्या प्रेक्षकांसाठी नवीन होतं. खरंच या परिस्थितीमध्ये गती एकदम थांबली, म्हणजे एकदम धक्का बसल्यासारखं, अचानक सगळं आपलं गाडं जे होतं जोरात चाललेलं ते अचानक थांबलं. आता नव्यानं गती आणि नव्यानं कृती करण्याची गरज आहे. म्हणजे आता स्मिता ताईंनी तेच सांगितलं की वेगळ्या दृष्टिकोनातनं आपण पुढे जायला हवं. ही परिस्थिती आहे, त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं, चांगल्या बाजूंकडे बघितलं तर आपल्यात नक्कीच बदल होईल. म्हणजे थोडक्यात चला नव्यानं आयुष्याच्या पेटवा मशाले, असं म्हणायची वेळ आलेली आहे. पते, तुम्ही जाता जाता काय सांगाल? का कार्यक्रमाच्या सांगता आलेली आहे, त्या अनुषंगाने काही सांगाल? कोणाच विचारतो तुम्ही मला? पद्माताई. स्मिताताई, तुम्ही खरंच खूप छानच आज हसत खेळत हे सगळं सांगितलंय. माझा एक प्रश्न राहिलाय प्रेक्षकांसाठी, माझ्यासाठी, किंवा जेव्हा पहिली स्मिता आणि आताची स्मिता याच्यात ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर फॅमिलीची प्रतिक्रिया कशी होती? फॅमिली त्याच्यामध्ये नाही, जेव्हा तुमचं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पहिल्या स्मिताकडून दुसऱ्या स्मिताकडे, त्या दुसरी स्मिता घरात अवतरल्यानंतर काय मस्त प्रतिक्रिया होती त्यांची? ते ट्रान्सफॉर्मेशन असं ओव्हरनाईट होत नाही ना पद्माताई. हो, तेच ग्रॅज्युअल. तेव्हा आता माझ्या मुलांना वगैरे मी विचारलं तर त्यांना आठवते मी कशी होती पूर्वी. ते म्हणतात की माय गॉड मॉम, माय गॉड शी वॉज अ टेरर, असं म्हणतात ते आता. पण त्या गोष्टीला तर इतकी वर्ष झाली तर ते देखील विसरले की ती कशी होती मी ते.
आणि दुसरं म्हणजे माझ्यामुळे आता मी हवन पण रोज करते म्हणजे ओमप्रभू शांती हवन देखील युट्यूबवर आहे, ते जरूर बघावं. आता तुम्हाला ते हवनाच्या गोष्टी मिळणार कदाचित नाहीत म्हणून मी त्याचा उल्लेख केला नाही, पण मी सगळ्यांना चक्रध्यान आणि ओमप्रभू शांती हे मी आज गेले 35 वर्ष करते बरं का, मी स्वतः. ओमप्रभू शांती हवन अच्छा. ह्या दोन्ही गोष्टी गेल्या 35 वर्ष मी करते. अच्छा. आम्ही ऑकेजनली, पण हवन हे रोज करायचे की कसं? कारण आम्ही ऑकेजनली म्हणजे आपण अग्निहोत्र म्हणतो ते ना? नाही, अग्निहोत्र नाही. अग्निहोत्र इज रिजिड, म्हणजे त्याला टाइम स्पेसिफिक असतं. ते सकाळी सूर्यास्त सूर्योदय ह्या टाइमातच करावं लागतं. आणि मला कुठचंही टायमाचं बंधन मला नसतं चाललं, कारण माझा जॉबच असा होता की मी त्या टायमाला घरीच नसते. ज्या गोष्टी ज्या इझिली मला होतील त्याच गोष्टी मी केल्या, आणि मला तसे गुरुही भेटले की कुठचंही रिस्ट्रिक्शन इज स्पिरिच्युअलिटी इज फ्रीडम, देयर इज नो रिस्ट्रिक्शन इन इट. हवन म्हणजे ते एक त्याला सायंटिफिक रिझन आहे, बरोबर स्मिताताई? येस. आपण समिधा टाकतो त्याने आजूबाजूचं वातावरण येस, व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये एक औषधीच आहेत त्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आता टाळत आलो, ज्या आपल्या पूर्वजांच्या होत्या त्या. कदाचित स्मिताताई म्हणतात तसं ह्या पॉझिटिव्ह अँगल एक या कोरोनासाठी हा पण आहे की तुम्ही पूर्वी जे चालू होतं आपलं जे गोमूत्र शेण वापरणं हे जे करत होते हे सगळं स्टरलायझेशन होतं एक प्रकारचं. पद्माताई, आता तुमच्या बोलण्यावरनं मला आठवलं की पूर्वापार आपली संस्कृतीच आहे की घरात येताना पाय धुवून या, हात या. आता कोरोनाने आपल्याला शिकवलं नाही का? नाही, आमच्याकडे ही पद्धत आहे, कारण माझी आई त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होती. बाहेरचे कपडे बदलल्याशिवाय ती घरात वावरूनच देत नव्हती, म्हणजे तेव्हा एवढं स्वच्छ असताना सुद्धा. आणि हातपाय धुतल्याशिवाय कुठेही वावरायलाच द्यायची नाही. तेव्हा तिला सगळे सोवळी म्हणून चिडवत होते, पण आता त्याचं अजिबात किंवा हे करत नाही. म्हणून स्मिताताईंना पण एक मी विचारते की स्मिताताईंनी सांगितलंय कोरोनाला मित्र बनवा, म्हणजे एक्झॅक्टली काय? नाही तर आपले सगळे मित्र प्रेक्षक म्हणतील स्मिताताईंनी सांगितलंय कोरोनाला मित्र बनवा म्हणून उद्यापासून उड्या मारत बाहेर जातील. नाही, प्रिकॉशन्स घ्यायचे हे मी म्हटलंय. तेच, म्हणजे नक्की त्यांना एक्सप्लेन करून सांगा की नक्की काय. इंटरनली मित्र बनवा, त्याची भीती आहे ना तुम्ही, इंटरनली त्याला मित्र बनवा. म्हणजे जसं भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात तो भाग नकोय. एक्झॅक्टली. आणि ते पॉझिटिव्ह हे नाही होणार, माझ्याकडे माझा परमेश्वर आहे, तो मला वाचवेल, आणि झाला तर झाला, मी त्याला फेस करेन. आणि आपल्याकडे ना नशिबाने काय झाले पद्माताई, नशिबाने आपल्या इंडियामध्ये हा व्हायरस खूप माइल्ड आलेला आहे. एवढा अग्रेसिव्ह नाहीये जितका न्यूयॉर्क मध्ये वगैरे झालं होतं, इटली जर्मनी मध्ये वगैरे झालं होतं ना, तितका अग्रेसिव्ह आपल्या इंडियामध्ये नाही आलेला आहे. सो दॅट इज वी आर. किंवा मला असं एक वाटतं की आपल्या ज्या ह्या पद्धती आहेत, रूढी परंपरा आहेत, त्याने कुठेतरी तो माहीत झालाय का? कारण कसं आपण बघा, बाहेरचे चप्पल आपण घरभर घालून नाही वावरत. हो, देवघर वेगळं असतं. जसं तुम्ही हवन म्हणताय तसं, कारण ते लोक काय करतायत की तेच शूज टॉयलेटमध्ये वापरतात, तेच घरभर वापरतायत. खरे असू शकेल, तो हायजीनचा तो भाग हे असू शकेल, पण आपण वी डोंट नो. पण आपल्या वी शुड बी थँकफुल की आपल्याकडे तो स्ट्रीक खूप माइल्ड आलेला आहे. बरोबर. नाहीतर आपलं इंडियन पॉप्युलेशन एवढं आपल्याकडे तो अग्रेसिव्ह आला असता तर सगळ्यांची वाट लागली असती. बरोबर. ही आपली पुण्याई समजूया, भारतभूमीची पुण्याई. एक्झॅक्टली. सो कोरोना इज माय फ्रेंड. थँक्यू व्हेरी मच. त्यांनी आपल्याला शिकवलंही खूप आहे. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं हे कौटुंबिक सुख फार अनुभवायला मिळाले या कोरोनामुळे, की जी 4 दिशेला 4 तोंड होती, वेळ नव्हतं, ती सगळी एकत्र आली आहेत बरीचशी, असं मलाही वाटतंय. चांगल्या बाजू सगळ्यांनी बघायला हव्या नाही का? नक्की. छान दिली, खूप छान दृष्टिकोन मिळाला आज स्मिताताई तुमच्याशी बोलताना. विविधमचं हे आजचं जे पुढलं पुष्प होतं त्याच्यातनं एक वेगळं व्यक्तिमत्व निखरून आलेलं आहे. म्हणजे एक अभिनेत्री तर आहातच, हे सगळ्यांनाच माहिती होतं, मात्र ही बाजू माहित नव्हती. तेव्हा वेळात वेळ काढून घर बसल्याच, पण घरातल्या सगळ्या कामांमधनं, कारण सगळ्याच जण सगळीच कामं करतो महिला, त्यातल्या त्यात वेळ काढून तुम्ही आम्हाला विविधमसाठी वेळ दिलात. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. पद्माताई, जाताना वैष्णव विजनच्या संचालिका म्हणून काय सांगा? नाही, खरंच खूप महत्वाची माहिती दिली आहे. हे बोधचक्राबद्दल तुम्ही जे सांगितलं ते, आणि तुम्ही स्वतःहून नंबर देऊन, म्हणजे खरोखर मला सुद्धा हा सौम्य झटकाच आहे की तुम्ही स्वतःहून एवढा नंबर देऊन लोकांना, प्रेक्षकांना सांगताय की माझ्याशी कनेक्ट व्हा किंवा माझे हे बघा युट्यूब. आणि या काळात ही मानसिक शांतीची अत्यंत गरज आहे.
आणि जे संकट फेस करायला जी ताकद हवी आहे ती मला वाटतं याच्यातूनच मिळेल. अन्य दुसऱ्या कुठल्या दुसरा पर्यायच गोष्टी नाहीये. हा दुसरा पर्यायच नाहीये ह्याला. या कारण यू हॅव टू हॅव अ डिवाइन इंटरव्हेन्शन. हे परमेश्वरच आपल्या ह्याच्यापासून आपल्याला बाहेर काढू शकतो. कारण नक्कीच माणसाला काही अजूनपर्यंत काही लागलेलीच नाही त्याची काही चावी. नाही. आणि माणसाचा स्वभाव जे शांता शेळकेताईंनी सांगितल्याप्रमाणे सहज मिळे जीव त्यात तृप्तता न पावे. म्हणजे आपण काही वेगळंच काहीतरी बघत असतो आणि प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी वेगळं हवं असतं आणि भौतिक सुख जास्त हवी असतात. ते आज तुम्ही आमचे डोळे फार खाडकन उघडलेले आहात. फार करून चांगलेच त्याबद्दल मी खरंच तुम्हाला धन्यवाद. आणि आमच्या या वैष्णव विजनच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल खरोखर खूप खूप तुमचे धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पद्माताई. थँक्यू मनाली.